हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहेत सगळे, बरे आहात ना? तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये फेअरवेल. त्यासाठी आम्ही चाललो आहोत. आणि काय ग काय नाही ना हे बघ. आणि प्रतीक्षा पण तयार होत आहे. काय 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 बघायली आहे. प्रतीक्षा अशी फायनली आता तयार होणार आहे. ती तयार झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवेनच. आवरायचं हालाकी मला जायचं नाही आहे. आणि पण जर मी नाही गेले ना तर मग दिवसभर मला एक कण सुद्धा सुखाचं मी खाऊ शकणार नाही घरात. मम्मी मला इतके ताणे मारी. त्यापेक्षा तिथं जाऊन काहीतरी खाणं बरं आहे. चला तर मग जाऊया. साडी वगैरे घातल्यात, आता मेकअप राहिलाय. आणि इथं आम्ही दोघी सगळं ट्राय करून बघायला आणि सजेशन द्यायला व्हायला आम्ही घालून दाखवायला. मग त्यांनी ट्राय केलेलं आम्हाला बघायला आणि मग घालायला. बरं झालं घरात 2 आरशे. त्यात तू काय काय लावलीस? मी पावडर. त्याच्या आधी काय लावलीस सांग? क्रीम. कोणती? पॉन्ड्स. आणि सध्या इथं कानातल्यांचं फिक्स होत नाहीये. आणि पसारा तर तुम्ही पाहू शकता. दबा किती पडलाय. हा म्हणजे मला आणि रानूला मला तर मग आम्हाला सगळं आवरावं लागणार आहे. हालाकी आम्ही दोघींनी पण मागं फोटोशूट केलं होतं, तेव्हा ह्यांनी आमचं काहीच आवरले नव्हते. आणि आता आम्ही यांचं आवरणार आहोत. आम्ही जाणार आहोत ना. आता आम्ही आवडणार. ऑलरेडी कानातलं आहे का फिरकी हाय की त्याला नाही. साडी कशी दिसायली? एक नंबर. कानातलं चॉकलेट. अगं घाल ग, ते बघायला त्याला वाकडा अडकवाचं गळ्यात. काय झाली? आणि आम्ही दोघी काम नाही, आपण कामवाले बाई आहो. कामवाली बाई शीला. हो थांबे. गळ्यातलं नको, चांगलं वाटतं. लिपस्टिक कुठे हे ना कुठे पूर्ण व्लॉग बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन वाढवा, जास्तीत जास्त लाईक्स पण करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड प्रेस द बेल आयकॉन. मी तर तयार झाली आहे आणि मी साडी वगैरे घातली आहे. पण मला साडी घालून अजिबात जवळ वाटत नाही. थांब, असं थांबू ग. सोड ती हात. कसलं दिसायला ते परम सुंदरी एकदम. तयार राहिली आणि आता मला लागली हे भूक, त्यामुळे आता मी जाऊन खाते. तर मग आम्ही तिथे गेलो होतो आणि सर्वजण स्पेश देत होते. आणि माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या प्रतीक्षाला अचानकच काय मधून जोश येत आहे काय माहिती, तर तिने पण एक लंबा स्पीच दिली आहे, ते तुम्ही ऐकाच. माझा विश्वास स्वतःवर किती आहे हे मला एक म्हणजे वरपर्यंत माहितच नव्हतं. पण इथे आल्यानंतर कळालं की मी पण काहीतरी करू शकते. म्हणजे जेव्हा फॉर्म करायचे तेव्हा वाटायचं की हा कसं करते नेहमीच वाटायचं. पण भयंकर भीती पण वाटायची. पण आता मी पण करू शकते. येत नाही काय झालं, मी शिकू शकते. मग शिकल्यानंतर पण करू शकते. हा आता सुरुवात झाली आहे. पण तरी आता इकडून झालं की हां काहीतरी करायचं आपल्याला लाईफमध्ये, थांबायचं नाही आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तर दयानंद कॉलेजवरती 3 फ्रेंड्स भेटले, जे की फ्रेंड्सच्या बाबतीत पण आम्ही
त्यानंतर मला फ्रेंड्स भेटले, मला सेल्फ कॉन्फिडन्स भेटला आणि स्टेज रिडिंग पण भेटली. आता हे सेकंड टाईम मी इथे तेव्हा बोलते थोडीशी किंवा डेलीमध्ये पाठ पण भेटलं त्यासाठी मला बोलायचे. आणि हां, लाईफमध्ये काहीतरी करायचं, माहिती नाही काय अजून पण काहीतरी करायचं सर. म्हणजे पायलटला टायलट. शाबाश. माझं बी नाव घ्यायची होती, मी तर बहीण होतं. हां, तर फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि तर फायनली आम्ही घरी आलो आहोत. जे फेअरवेल होतं ते संपलं, खाऊन वगैरे घरी आलो आहोत. आणि दिव्या इथं बसली आहे, हर्ष गेम खेळायला आहे आणि राणू इथे. प्रतीक्षा गेम कॉलेजकडून आम्हाला एक गिफ्ट आहे. किचन आहे, कुठं तर ठेवलं असतील आता, मी ते दाखवायनच. तीच फेअरवेल घेतलं आहे आणि त्याला आता प्रॅक्टिकल एक्झाम आहेत. आता पहिल्यांदा 4 दिवसानंतर प्रॅक्टिकल एक्झाम आहे, जे की खूप अवघड आहे, माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. फेअरवेलमध्ये काय काय झालंय? फेअरवेलमध्ये काय नाही, पहिल्यांदा कार्यक्रम ते म्हणजे ते बोलवले वगैरे, त्यांचा सत्कार वगैरे केला प्रिन्सिपलचा वगैरे ते. त्याच्यानंतर काही मुलांनी पण भाषण वगैरे केले. प्रतीक्षा आपली जिला मधूनच काय जोश येते काय माहिती, तिने पण भाषण केली त्याच्यात, ते पण मी शूट घेतलं आहे. त्यानंतर खायला प्यायला फोटोज वगैरे असं सगळं गिफ्ट्स वगैरे वाटले. त्यानंतर फ्रेंड्सला वगैरे भेटलो, आलो. आता परत उद्या मला जायचं आहे जर्नल चेक करायला. आम्ही काय नाही दिवसभर काम केलं. दिवसभर आपण काय काय केलं, घरावरला झाडू काढला, चहा केला, त्याच्यानंतर पाणी भरलं, आमटी गरम केला, मग आणि इंटून आला अजून. हां, अजून कैरी खाल्ला आणि आल्यावर यांच्यासोबत तांदळ दिंगा झाला आणि डान्स करायला. तर गाईज, आता माझा हा मेबी लास्ट ब्लॉग आहे, कारण मी परवा जाणार आहे. त्यानंतर सांगितलं तर दिव्याचं ओपिनियन खूप छान यायला तुझ्याकडे, इग्नोर करा. मी असं बोलले की रानूच्या काळाचे पडदे फाटले, परत आले असं नंतर ती जाणार सांगितल्यावर, आणि ती पण रस्त्यावर शिरकले, रस्त्यावर. असं. हा, चला काढा. अबे तू लोणी घातली ना त्याच्यात? नाही. हां का? अगं मधली जी बिस्किटची पावडर असते ना. हां, जल्दी बरा लावायला खास कडून तुझी टेस्ट करायची इच्छा आहे. मध्येपर्यंत घाल गायत्री तुझी. काय नोट लिहून जायचंय? काय झालं माहिती का, एक गडबड झाली आहे. हां बिस्किट जे आहे ना, हां ती थोडं ना वेट करून म्हणजे ओलं करून टाकायला पाहिजे होतं. कसं लागेल, गुड लागेल, चांगला आहे. हां, कसं आहे हर्ष? दिव्याला पण ठेवायचं. ए काय इंट्रोडक्शन दे त्याचं. ही चीज केक आहे आणि मला आधीपासून करायचं होतं, पण मी आता इथे मला सकाळी दूध खराब झालेलं दिसलं, मग त्याचं पनीर करणार होते. पण माझ्या डोक्यात क्लिक झालं की खराब दुधाचं चीज केक पण करता येते. मी हर्षला लगेच धावायला मारीगोल्ड आणायला सांगितले आणि डेअरी मिल्क आणायला सांगितले. मग धावायला 4 डेअरी मिल्क आणले होते आणि मग त्याच्यानंतर मारीगोल्डला ते बिस्किट जे आहे त्याला क्रश केलं आणि फक्त एकच गडबड केली की ते बिस्किटमध्ये थोडंसं दूध टाकायला पाहिजे होतं, तर ते थोडंसं चुकलं, कारण बिस्किटचं सगळं जे काही क्रश होतं ते सगळं खालीच राहिलं. फक्त बिस्किटची पावडर दिसायली आहे ना खाली. हां, बाकी सगळं बाकी वरची टेस्ट एक नंबर यायली आहे ना, मला तर आवडला.